मित्रांनो, आजची व्हिडिओ 100 मीटर या विषयावरती आहे। तुम्हाला जी मी व्हिडिओ सांगणार आहे 100 मीटर विषयी, तुम्हाला भरतीमध्ये त्याचा 100% फायदा होईल। बघा, 100 मीटर मध्ये भरतीला भरपूर मुलांना कमी स्कोर येत असतो, त्यासाठी भरपूर मुलं चुका करतात। आपण त्याच गोष्टीवर आपण आज बोलणार आहे। बघा, भरतीचे दिवस जवळ आलेले आहेत, तर 100 मीटर साठी तुम्ही स्टार्ट कशा प्रकारे घेतलं पाहिजे अशी संपूर्णपणे आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा, आता तुम्ही भरतीमध्ये बघितलं असाल, भरपूर ठिकाणी सेन्सर असतो, काही ठिकाणी चिप असतो, तर काही ठिकाणी आपलं टायमर असतो, बरोबर। सहसा SRPF मध्ये टायमरच असतो। आता मुंबई ठिकाणी पूर्ण सेन्सर असतो। मग तुम्ही सेन्सर असल्यावर कशा प्रकारे तुम्ही रनिंग स्टार्टिंग केली पाहिजे किंवा चिप असल्यावर कशा प्रकारे स्टार्टिंग केलं पाहिजे या विषयावर आपण बोलणार आहे। ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सेन्सर असलं तर तुम्हाला काय करायचंय, जो 100 मीटरची जी रेस असेल त्याच्यापासून 2 स्टेप मागून घ्यायची, तिथून तुमचं स्टार्ट करायचं। ओके, जर तुम्ही मागून 2 स्टेप मागून केलं स्टार्ट, तर तुमचा पिकअप चांगला भेटेल, तुमचं 100 मीटरचं एंड चांगलं होईल। 1 मायक्रो सेकंड कमी झालं तरी पण तुमचे 2 मार्क्स सहजासहज वाढू शकतील। त्याच्यानंतर चिप, बघा, जर तुमच्या भरतीसाठी चिप असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही जी पट्टी असते तिथूनच स्टार्ट घ्यायचं, काही मागे वगैरे जायचं नाहीये। कसं आहे, आपल्याला चिप जिथून आपण जेव्हा पाय टाकतोय तिथून आपला तो टायमिंग स्टार्ट होतोय, म्हणून तुम्हाला चिप असेल तेव्हा तुम्हाला मागून स्टेप घ्यायची काहीही गरज नाहीये। ओके, हा मुद्दा समजला। मुद्दा क्रमांक 3, असं जेव्हा आपला टायमर असतो, बरोबर, टायमर साठी तुम्हाला स्टार्टिंग मुवमेंट एकदम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे। स्टार्टिंग मुवमेंटला ऑन युअर मार्क सेट गो असं असतोय, बरोबर। मग तुम्हाला काय करायचंय, फक्त तो तुम्हाला 1 मायक्रो सेकंद असतो, तो मायक्रो सेकंद पण तुम्ही चोरून घेतलं तरी तुमचा 1 मायक्रो सेकंद वाढेल आणि तुमचा 2 किंवा ते 3 मार्क्स असतील वरचे ते वाढतील। म्हणजे या सर्वांची तुम्ही टेक्निक वापरली तर तुम्हाला याचा फायदा होईल। बघा, 100 मीटर जेवढं बॉडीचं आहे तेवढं टेक्निकचं सुद्धा काम आहे। जर तुम्ही टेक्निक फॉलो केली तर 100 मीटरला तुम्हाला 100% फायदा होईल। 100 मीटर वाढवण्यासाठी तुम्हाला स्प्रिंट मारणं खूप गरजेचं आहे। 40 मीटर स्प्रिंट, 80 मीटर स्प्रिंट, आणि जर तुमचा एंड व्यवस्थित होत नसेल तर 120 मीटरचे स्प्रिंट तुम्हाला जर तुम्ही मारत राहिले तर 100 मीटर मध्ये तुम्हाला खूप सारा फायदा होईल। त्याच्यानंतर 100 मीटर स्ट्रॉंग करायचं असेल तर तुमचं पूर्ण बॉडी एकदम स्ट्रॉंग पाहिजे। तुमची थाईज पॉवर, तुमची काप्स पॉवर, तुमची कोर पॉवर, तुमची शोल्डर पॉवर, हे सर्व तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे। जर हे तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला 100 मीटरला कोणतीही अडचण येणार नाही। जर तुम्ही व्यवस्थितपणे 100 मीटरची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स 100% भेटतील, पण त्यासाठी खूप हार्ड वर्कआउट करावं लागेल। तुम्ही अशा प्रकारे हार्ड वर्कआउट करा आणि 100 मीटरची चांगल्या प्रकारे तयारी करा। अशा टिप्ससाठी आपल्या चॅनलला जॉईन राहा, तुम्हाला वेळोवेळी चांगले अपडेट भेटतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।